सगळे माझ्या वरिष्ठ ज्येष्ठ मंडळींना माझा रामराम. पहिल्यांदा सर्वांची एक दिलगिरी व्यक्त करतो मी, कारण या सभेला यायला उशीर झाला म्हणजे मी येणारच होतो, कारण तब्येत गेले 20 दिवस झाले आजारी आहे. डॉक्टर सतत 1-2 दिवस आड करून चालू आहेत. तर पहिले प्रथम मी माझ्या या सर्व जमलेले माझे सर्व गावातले वरिष्ठ मंडळी, महिला मंडळ आणि माझं सर्व हा युवा वर्ग ज्याने हा एकत्र आणण्यासाठी आणि हे एकतेची स्थापना, एक संघटना तयार करण्यासाठी ज्याने मेहनत घेतलेली आहे, या सर्व माझ्या युवकांचा मी एक गावकर म्हणून आणि त्यांचा एक भाऊ म्हणून आम्ही पुन्हा त्यांना खरोखर आभार मानतो. आणि खरोखर एक चांगला पहिलं प्रथम म्हणजे आज MIDC, आज उद्या आपल्याला हद्दपार करायचीच आहे, परंतु आज हे गावातलं युवक एकत्र आणण्यासाठी खरोखर माझ्या भावानी आणि माझ्या सर्व तरुण मंडळींनी आज एक प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश येते हे माझ्या आई वागजे माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करून सांगतो. काय शंका असतील माझ्याबद्दल, काय सांगितलं गेलं असेल, काय माझ्याकडून घडले असतील, तर पहिलं प्रथम मी एक तुमच्या या युवा संघटनेमधला एक सभासद म्हणून मी आज इथे डिक्लेअर करतोय. जिथं माझं गाव आणि जिथं माझी वाडी मी प्रत्येक वेळेला म्हणत असतो, जिथं माझी वाडी असेल, जिथं माझं गाव असेल, तिथं मी असेलच. काय अडचणी असतील त्या वैयक्तिक असतील, काही येणारे संकट असतील ते वैयक्तिक असतील, पण खरोखर आज मी या ठिकाणी डिक्लेअर करतोय की माझे जरी काही अडचणी असल्या तरी ह्या आताच्या तरुण मंडळींनी हे माझं गाव एकत्र आले यांच्याकडे मी पहिल्यांदा मांडेन, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेईन आणि येणारे ज्या काही अडचणी असतील त्या मी माझ्या गावाकडून मोकळ्या करून मी गावाच्या सहकार्याने, गावासोबत मी ठामपणे तुमच्या सोबत उभा आहे. आज ह्या वागजाई माऊली चरणी मी नतमस्तक होऊन सांगतोय की ही MIDC ला जसा तुमचा विरोध आहे तसा माझा सुद्धा 100% विरोध आहे. मनापासून सांगतोय, असं नाही म्हणत आहे की मी कुठेतरी दबावात आहे किंवा इतर गोष्टी अशा काही नाही. पहिले MIDC येणार ती माझ्या पणारीला येणार आहे, माझ्या मागलीकडे येणार आहे आणि त्याच्यामुळे जो काय पहिला त्रास होणार आहे तो मला होणार आहे. आपल्या गावातली इतर घर बरेचशी लांब आहे, 1-2 किलोमीटर लांब आहे, पण पहिलं प्रथम आम्ही भेटणार आहे त्यामध्ये. त्याच्यामुळे माझा अखंड कुटुंब त्यामध्ये विरोधात आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा या MIDCच्या विरोधात आहे. आज आणि जे काही शंका असतील तर मी ह्या संघटनेकडे बसून पूर्ण क्लिअर करेन. जे काही त्यांना चुकीचं समजलं असेल माझ्याबद्दल असेल किंवा माझ्याकडून काय गेलं असेल तर मी त्यांच्याशी बसून क्लिअर करेन, कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही. पुन्हा आई वागजाई माऊलीची चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला एकदा सांगतो आणि माझ्या गावासोबत मी उभा आहे आज इथं सांगून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सचिनजी. त्याने आपल्याला आश्वासित केलंय की जे काय प्रॉब्लेम